त्याचे स्टेजवर येऊन आपण आपली कला दाखवणे. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं तऱ्हेचं पाणी आहे पुस्तक आहे, 6 खंडांमध्ये उपलब्ध आहे. त्या 6 खंडांमध्ये असणाऱ्या पुस्तकामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असा लेख लिहिलेला आहे की मी कसा घडलो म्हणून, वक्ता कसा झालो, अशा प्रकारचं त्याचं शीर्षक आहे, मी वक्ता कसा झालो. तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मी मला जमिनीवर बसावं लागलं त्यावेळेला, आणि ज्या वेळेला पहिल्यांदा मी भाषण देण्यासाठी म्हणून उभा राहिलो त्यावेळेला अक्षरशः माझे पाय आणि हात असे थरथर थरथर कापत होते, तोंडात नाही शब्द बाहेर निघत नव्हता. आणि आज आचार्य अत्रेंना कोण ओळखत नाही. आचार्य अत्रेंची कितीतरी पुस्तकं आहेत, नाटकं आहेत, फार मोठे लेखक झाले, असे अनेक लोक आहेत की ते तुमच्या आमच्यातूनच मोठे झालेले आहेत. तर त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाही की आपलं कसं होणार. मग त्याच्यासाठी म्हणून आपण भंडावून सोडलं, आपल्या शिक्षकांना भंडावून सोडलं, नाही मला या विषयावर बोलायचंय, तुम्ही मला सांगा, मला अमक्या विषयांवर सादरीकरण करायचं, अमका विषय वादविवाद स्पर्धेचा आहे, त्याच्यावर तुम्ही मला मुद्दे द्या. आता वादविवाद स्पर्धेचं कसं असतं, 2 बाजूंनी बोलावं लागतं. म्हणजे आपल्याला आपण कुठला तरी एक विषय घेतो आणि एका बाजूनी बोलतो, आपले मत मांडत असतो. आपण इतके परिपक्व नाहीये, ठीक आहे, काही हरकत नाही. वर्तमानपत्राच्या माध्यमातून येणारे वेगवेगळ्या प्रकारचे लेख आपण वाचले पाहिजे. खूप लेख येतात वर्तमानपत्रात, वेगवेगळ्या प्रकारची वर्तमानपत्र आहेत. पण वाचन जे आहे ते जर कमी झालं तर मग मात्र माणसं घडायला जे आहे ते कुठेतरी कठीण होईल, माणसं घडू शकणार नाही. वाचन कला लोप पाहू नये हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा त्यातून आपल्याला लक्षात येतो. कारण की सर्वत्र काय झालेलं आहे, मोबाईलच्या आजच्या काळामध्ये सगळे जण युट्यूबवर आणि याच्यावर सगळे इंस्टाग्रामवर वगैरे फेसबुकवर वगैरे स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतात. आत्मकेंद्री, आत्मप्रौढी, आत्मस्तुतीप्रिय अशा प्रकारचा समाज आजच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे. रोजचं स्टेटस टाकायचं, किती लोकांनी पाहिलं थोडं थोडं आणि चेक करायचं आणि त्याच्यामध्ये संतुष्ट मानायचं स्वतःला. कुठेतरी एखाद्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवायचा वेगवेगळ्या ठिकाणी. आता मला त्या मॅडम भेटल्या आणि त्यांनी सांगितलं त्यांना कवितेची आवड आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण आपल्या कलागुणांचं सादरीकरण आपण केलं पाहिजे, आपण गेलो पाहिजे. घाबरायचं नाही, नाही मिळणार नंबर, काही हरकत नाही. ज्या मुलांचं सगळ्यांचंच कौतुक आहे, सगळ्यांनीच भाग घेतला, सगळ्यांचंच कौतुक, पण नंबर मात्र काही लोकांनाच द्यावा लागतो. त्याची ही एक कला असते, कला सादर करण्याची. कथाकथन नावाची. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी अतिशय सुंदर, की दुर्लक्ष कसं करायचं. तर थोड्या वेळापूर्वी मी या विषयावर बोललो. स्वामी विवेकानंदांना तुम्ही सगळेजण ओळखता, तुम्ही सगळेजणांनी स्वामी विवेकानंदांचा वेश पण पाहिलेला आहे. कसे होते ते, भगवा बस वेश परिधान करणारे, डोक्याला तो फेटा बांधलेला आणि कशा प्रकारचा त्यांचा वेश होता तुम्हाला माहिती आहे. आणि ज्या वेळेला ते अमेरिकेमध्ये गेले, ते कशासाठी गेले ते पण तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर माझे बंधू आणि भगिनी हे त्यांनी उच्चारला आणि त्याच्यानंतर टाळ्यांचा गजर झाला, हे पण आहे. हे सगळे संदर्भ तुम्हाला माहिती आहे. पण त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माणूस हा ज्ञानामुळे काय होतं की वृक्षाला ज्याप्रमाणे फळं येतात आणि त्याच्यामध्ये नम्रता निर्माण होते, भक्तो तो पूर्णतः ज्या वेळेला पूर्ण फळाने गजबजलेला जो वृक्ष असतो, तर ज्ञानाने ती नम्रता निर्माण होत असते. अतिशय नम्र अशा प्रकारचे ग्रहस्थ म्हणजे स्वामी विवेकानंद. ते त्या अमेरिकेमध्ये प्रवास करत असताना त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पहिल्यांदाच गेले, त्यांना काही ठिकाण माहिती नव्हते. आपल्यालाही आपण नवीन ठिकाणी पहिल्यांदा गेल्यानंतर आपल्याला माहिती नसतं, आपण 4 लोकांना विचारतो की आपल्या प्रकारचा ऍड्रेस आहे, आपल्याला तिथे जायचं आहे, तर कुठे उतरलं पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, काय आहे. स्वामी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांचा गणवेश तुम्हाला मी आत्ताच जरा वेळापूर्वी सांगितला, कशा प्रकारचा भव्य वस्त्र परिधान केलेला गणवेश. आणि त्या वेशामध्ये असताना त्यांच्या बाजूला त्या अमेरिकेमध्ये अतिशय गोरे पूर्ण टाय कोट वगैरे घातलेले व्यवस्थित अशा प्रकारचे सुंदर दिसणारे लोक बसले होते तिथे. आणि त्यांनी यांच्या वेशाकडे पाहिल्यानंतर त्याच्यावर टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. काय कारण की त्यांच्या देशामध्ये ती परंपरा नाही आहे, त्यांच्या देशामध्ये ती संस्कृती नाही आहे. त्यांच्या देशामध्ये कुठलाही व्यक्ती जरी असेल तरी तो टाय कोट आणि ते सुद्धा कुठंच दिसतो.
पण त्यांच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारचे कॉमेंट्स त्या दोघांनी तिथे पास केले त्या प्रवासादरम्यान. स्वामी विवेकानंदांनी सगळं ऐकलं पण त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रतिउत्तर दिलं नाही. तशी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर गाडी फलाटावर थांबली, स्टेशनवर थांबली आणि त्याच्यानंतर त्यांना जिथे जायचं होतं त्या तिथला ऍड्रेस विचारण्यासाठी त्या टीटी जवळ गेले. टीटी जवळ गेल्यानंतर त्यांनी इंग्रजीमध्ये संभाषण केलं की मला हा अशा प्रकारचा ऍड्रेस आहे, मला द्यायचा आहे, कृपया तुम्ही मला सांगता का. त्यांच्या मागून ते दोन गोरे अधिकारी उतरले तिथले आणि त्याच्यानंतर त्यांनी पाहिलं की आपण ह्या व्यक्तीविषयी जे काही संभाषण केलं इंग्रजीमध्ये, जे काही आपण बोललो त्या व्यक्तीला लक्षात येत नसेल, मला तर कळतं इंग्रजी, बऱ्यापैकी कळतं, हा तर चांगला इंग्रजी बोलू शकतो. त्यांना त्यांच्या बोलण्याचा पश्चाताप झाला. आपल्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होणं तेही खूप महत्वाचं असतं. मग त्याच्यानंतर त्या दोघांना गिल्टी वाटलं आणि ते दोघं स्वामीजींजवळ गेले. स्वामीजी जवळ गेल्यानंतर त्यांनी म्हटलं की मला माफ करा, आम्हाला माफ करा, आम्ही उगाच संपूर्ण प्रवासादरम्यान तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारची खूप भारतीय लोकांवर वगैरे खूप टीका टिप्पणी केली. स्वामीजी म्हटलं पुढे काय, मला माहितीच नाही तुम्ही काय बोलले. स्वामीजी तर ऐकलं होतं पण त्यांनी त्यांना दाखवलं नाही की मला हे माहिती आहे तुम्ही माझ्याविषयी काय बोललात किंवा आम्हाला काय म्हटलं, माझ्या समाजाला, भारतीय समाजाला तुम्ही काय म्हटलं, हे सगळं त्यांना माहिती होतं पण त्यांनी म्हटलं नाही मला माहिती नाही तुम्ही काय बोलला. मग ते म्हणाले की नाही हा तुमचा मोठेपण आहे की तुम्ही मान्य करत नाही, तुम्ही सगळं ऐकलं. आणि रेल्वेच्या आपण कंपार्टमेंट मध्ये बसतो त्यावेळेला माणसं किती लांब बसलेली असतात, अगदी जवळजवळ 2-4 फुटाच्या अंतरावर बसलेली असतात आणि सहज ऐकू येतं कोण काय बोलताय. मग स्वामीजींनी त्यांना एक उदाहरण सांगितलं. मी तुमच्या देशात आलोय की आपण जर आपल्या घरी जर कोणी जर पाहुणा जर आला तर आपण काय करतो, ते तुमच्या घरी जर कोणी जर पाहुणा आला तर तुम्ही काय कराल, त्याची चांगली बडदास्त ठेवाल, त्याच्यासाठी काहीतरी गोडधोड कराल, सगळं घरचं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यांचं अतिशय सहृदयाने स्वागत कराल आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पंचपक्वान्न कराल. तर त्यांनी सांगितलं की आम्ही सगळी त्याची व्यवस्था करून त्याचं सगळं खाण्याचं तुम्ही बघूया. उठल्यावर हसू मात्र नक्कीच येतं. त्याच्या चेहरा उतरल्यावर प्रेम, माया, मानवता, दया, क्षमा, शांतीचा काळ केव्हाच निघून गेला. जणू की ह्या शब्दाचा विसरच पडला. एक विसराय शब्दातला माणूस माणुसकी विसरला, माणूस माणुसकी विसरला. म्हणूनच माझ्या मनातील भावनेमधून भरारी मारणाऱ्या आठवणीच्या गंधाने सुमधुर बनलेल्या सुमनांची पुष्पे सुगंध घेऊन मी हर्षल संपतजी नागोसे आदर्श विद्यालय पाटण सावंतीच्या विद्यार्थी सहकार वर्षी स्वर्गीय बाबासाहेब केदार यांच्या स्मृती विद्यार्थ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मी माझा विषय मांडतो. माणसांच्या गर्दीत माणूसपण हरवत आहे, माणसांच्या गर्दीत माणूसपण हरवत आहे. मित्रांनो, टाळ्या वाजवणारे अनेक असतात मात्र भाषण देणारा एकच असतो. बघे शेकडो असतात मात्र आग विझणारे मोजकेच असतात. काम सुगात हजारो असतात मात्र तळमळीने काम करणारा एखादाच असतो. आमची अडाणी बहिणाबाई याच माणसाला उपदेश म्हणते की माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभापायी झाला माणसाचा कानूस, माणसाचा कानूस. मित्रांनो, मणिपूर मध्ये बलात्काराच्या कशा प्रकारे घटना घडल्या तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हो, एक उदाहरण सांगू इच्छितो. रस्त्याच्या बाजूला दोघा जणांवर कोणी हल्ला झाला, त्यात मित्राचा जीव गेला. मुलगी जीवाच्या आकांतानं अर्ध मेल्या रक्त बंबाळ अवस्थेत गुडघ्याने सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती. शोभा गर्दी जमा झाली, पाहून सुद्धा नजरअंदाज करणाऱ्यांची. ते गर्दी जमा झाली मोबाईल काढून व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यांची आणि त्याच गर्दीचा पोलीस येतो आणि त्या अर्ध मेल्या रक्त बंबाळ अवस्थेत त्या मुलीच्या अंगावरची दाढी देऊ काढतो. मात्र त्या गर्दीमध्ये माणुसकीचा हात देऊन माणुसकीची जात निभवणारा तिथे एकही मायकाला तिथे हजर असतो. तिथे माणूस गैरहजर असतो, तिथे माणूस गैरहजर असतो. मित्रांनो, भिंतींचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलपात राहू लागला. मोबाईलचा शोध लागला, जवळ बसून बोलणारा माणूस दूरच बोलू लागला. विज्ञानाने अक्कल जग जवळ आणलं मात्र माणूस माणसापासून दूर नेला, माणूस माणसापासून दूर नेला. एक सफरचंद काय पडलं, तो गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. इथे माणूस दररोज पडतो मात्र हरवलेल्या माणुसकीच्या शोध अजूनही लागला नाही, हरवलेल्या माणुसकीच्या शोध अजूनही लागला नाही. मित्रांनो, मोठ्या अभिमानाने छाती ठोकून आपण सांगतो की ओम निजा परावेती गगना लघु चेतसाम उदार चरित्रांतु वसेव कुटुंबकम. हे विश्वाची माझे घर आहे.
पण मात्र माझ्या शेजारी कोण राहतं हे मला माहिती नाही. बँड वाजल्यावर कळतं का इथलं तरी ऐकलं कोणीतरी गेले. आजची ही तरुण पिढी वडीलधाऱ्या माणसांना उलट उत्तर देण्यास मागे पुढे पाहत नाही. मित्रांनो, हीच आहे का आपली संस्कृती? परदेशात राहणारा मुलगा आपल्या गावी परत आला. आईला म्हटलं इथली संपूर्ण प्रॉपर्टी विकून तू माझ्यासोबत परदेशात चाल. मुलगा आला, मुलाने संपूर्ण प्रॉपर्टी विकली आणि आईला घेऊन विमानतळावर गेलं. विमान आलं, विमानात स्वतः बसला आणि भुर्रकन उडून गेला. त्याची आई तिथेच राहिली. मित्रांनो, ज्या आईने ज्या मुलाला 9 महिने आपल्या गर्भात ठेवलं आणि लहानाचं मोठं केलं, त्या मुलाने आपल्या आईला हीच परत द्यावं. मित्रांनो, हीच आहे का आपली संस्कृती? जगण्याचा धावपळीत किती जोरात धावायची धावा, पण एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा, आपल्यात आणि आपल्या जवळच्यात जास्त अंतर पडता कामा नये. कारण या जगण्याच्या प्रवासात त्याची कधी गरज आपल्याला असेल आणि आपला आवाज त्याच्या मनापर्यंत आणि कानापर्यंत पोहोचणार नाही. मित्रांनो, आज महिलाएं अपने बच्चों को अपने आंचल में छिपाकर किसी भी विपदा से बचा लेती थी, परंतु जैसे जैसे समय बीतता गया महिलाएं पाश्चात्य संस्कृति चकाचौंध में छोटे कपड़ों के साथ आंचल लेना ही भूल गई। साड़ी, सलवार सूट, आंचल के साथ महिलाएं आंचल लेना ही भूल गई। पाश्चात्य संस्कृति में महिला अपने जीवन साथी उसी प्रकार बदलती है जिस प्रकार से लोग अपने कपड़े बदलते हैं। मगर अफसोस है कि आज हम भी इस सभ्यता को अपनाकर अपने इस पवित्र बंधन को तोड़ डाले तो कोई भोग कसर नहीं छोड़े। आज घर से ही पता लगा दिया जाता है कि पैदा होने वाली संतान लड़का है या लड़की। यदि वो लड़की है तो उसे इस दुनिया में कदम तक नहीं रखने दिया जाता है। श्री दत्तपंत के शब्दों में हमारे चित्त अब पवित्रता के अर्थों को पर्यटन व्यवसाय के लिए आकर्षण का केंद्र रह जाने लगे। सभ्यता और कला के उत्कर्ष के प्रति हमारी मूर्तियों वाली तस्करी की शिकार हो गई और हमारे देवी देवताओं की कीमत लगाई गई और हमने अपने देवी देवताओं को रात के अंधेरे में बेच दिया। कुर्तीन का आज महावीर सौंदर्य मापदंड बन गया है। विश्व में आज सौंदर्य प्रतियोगिता कराई जा रही है जिससे सौंदर्य अब एक व्यवसाय बन गया है। लड़कियां आज सुंदर दिखकर लाभ कमाने की अपेक्षा में ऐन प्रकट कर रही है। जो दया क्षमा एक मंगलता की मूर्ति तैयार की उनकी आज परिभाषा ही बदल गई है। लड़कियां आज ऐसे पहनावे पहनती अयोग्य हे आहे। आपल्या भारतीय समाजाला समृद्ध असा वारसा आणि संस्कृती लाभली आहे, परंतु भारतातील अनेक ठिकाणी विशिष्ट म्हणजे शहरी भागात भारतीय संस्कृती ही लुप्त होताना दिसत आहे। जगात भारत हा सर्वप्रथम प्रसिद्ध आहे, त्यामुळे पाश्चिमात्य देशही भारतीय संस्कृती स्वीकारत आहेत, परंतु आज आपण भारतीय संस्कृती हे विसरत चाललेलो आहोत। जसं की आता कुटुंब आपलं संयुक्त होतं तर आता आपण विभक्त कुटुंबात राहत आहोत। तिथे फक्त आई वडील आणि मुलं बस इतकंच राहतं आणि आपल्या घरच्या मोठ्या माणसं याला आपण वृद्धाश्रमात नेऊन टाकतो, हे चुकीचं आहे। आधीच्या आहे जसे आईन्स्टाईन याचे जे विज्ञानाचे जे पुस्तक आहे ते भारतीय विज्ञानासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगले विविधरित्या नटलेल्या या संस्कृतीला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे। रीतींनाच नव्हे तर शास्त्रांनाही घेऊन आपल्यालाच पुढे जायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं तर आपल्याला आपल्या देशातील स्त्रिया सुद्धा पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करताना दिसून येतात। त्या आता आपल्या भारतीय संस्कृतीचा पेहरावा सोडून म्हणजे लुगडं आणि साडी सोडून त्या आता शॉर्ट्स घालतात। आताच्या मुली जर आपण बघितल्या तर त्या छोटे छोटे कपडे घालून आपले अंग प्रदर्शन करतात। भारतीय स्त्री ही 5 मीटर साडीवरच सुंदर दिसते, तिला शॉर्ट्स घालायची काहीही गरज नाही। म्हणूनच मला वाटते की
हे आपण खायला शिकलेलो आहे. आपल्याला पौष्टिक काय आहे कारण आपण भाजी पोळी जेवण करतो. याच्यात काय होते ही आपली भारतीय संस्कृती आहे. परंतु आपण पाश्चिमात्यीकरणाच्या आहारी जातो. पिझ्झा खातो, बर्गर खातो. अरे भारतीय संस्कृती हीच खरी संस्कृती. पाश्चिमात्य संस्कृती आहे फक्त विकृती आणि फक्त विकृती. कारण आपलं स्वास्थ्य बिघडते. तुम्ही खाल्लं असेल मित्रांनो आणि आजकालची तरुण पिढी ही नेहमीच खात असते आणि हे आपल्याला जास्तीत जास्त शहरी भागामध्ये दिसून येते. आपण विचार करता जसे कार्यक्रमांमध्ये कोणत्या आपल्या समाजात जे कार्यक्रम होतात त्यामध्ये आपण अंग प्रदर्शनमध्ये आपण वेगळे तोडके कपडे घालतो, पाश्चात्यांचे अनुकरण करतो आणि शॉर्ट प्रकारे आपण कपडे घालतो. हे कपडे आपण नाही घालायला पाहिजे कारण आपण भिकारच्यासारखे वाटतो. आपण हेअरस्टाईल जशी करतो आपण हेअरस्टाईल केल्यानंतर एक विचित्रपणे दिसतो कारण आपण करून करतो. कारण की साऊथ इंडियन जे नायक आहे नायिका आहे त्यांचे आपण अनुकरण करतो. आपण पाश्चात्यांचे अनुकरण का करावे? त्या नायकांचे अनुकरण का करावे? ते पाश्चात्य आहे. त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा त्याग केलेला आहे आणि ती संस्कृती त्यांनी आपली संस्कृती जी आहे ती स्वीकारली नाही. आणि कारण त्यांनी स्वीकारली अशी नाही की आपला चित्रपट प्रचंड चालवा, प्रचंड पैसा कमवावा, यासाठी त्यांनी आपल्या संस्कृतीचा त्याग केला. त्यांनी व इतके बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो आणि माझी एक कविता गायली. परंतु आजच्या काळात युवा पिढी ही आई वडिलांच्या विरोधी जात आहे, घर सोडून जात आहे, पळून लग्न करत आहे, लिव्ह रिलेशनशिप मध्ये राहत आहे. हे सर्व कशामुळे? मोबाईल, टीव्ही मुळे. कारण आपण आपल्या संस्कृतीला दुर्लक्ष करत आहोत. माझे विरोधक सांगतील की पाश्चात्य संस्कृती योग्य आहे तर सावध व्हा. माझे विरोधक सभागृहाची दिशाभूल करत आहेत. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली शिकवण आपण टिकू शकलो तरी पुष्कळ आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीविषयी आज थोडे तरी ठाऊक आहे, पण आपल्या पुढच्या पिढीला तेही ठाऊक नसणार. हे सर्व नामशेष होण्याआधी आपणच हे टिकवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. उदाहरण द्यायचे म्हटले तर भारतीय लोकांनी आज पाश्चात्य देशाकडून मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन्स डे असे अनेक डे स्वीकारले आहेत. त्यामुळे त्यांचे अनुकरण भारतात होताना दिसत आहे.
पर बुरा प्रभाव पड़ा है, क्योंकि डिपेंड हमारे ऊपर करता है उसका हमें कैसे इस्तेमाल करना चाहिए, कैसे नहीं करना चाहिए। यदि हम उसका अच्छे से इस्तेमाल कर रहे हैं, अच्छे कामों के लिए इस्तेमाल कर रहे हैं, तो कहाँ खतरे में है भारत की संस्कृति। एक घड़ी, एक लाइट, एक पानी का सिस्टम जो ऊपर चढ़ जाता है, टैंकियों में नल का सप्लाई होता है, ये बड़ी बड़ी मशीनें, ये हवाई जहाज, ये 2 पहिया वाहन, ये बड़े बड़े घर बन रहे, ईंटें, सीमेंट, फर्नीचर, क्या ऐसी चीज है जो पाश्चात्य संस्कृति ने हमें नहीं दी। जरा नजर दौड़ाइए और देखिए कि पश्चिम की कितनी बड़ी देन है हमारे ऊपर, और आप कह रहे हैं कि पाश्चात्य संस्कृति घातक है। यदि पाश्चात्य संस्कृति नहीं होती तो हमें शिक्षा प्राप्त नहीं होती। ब्रिटिश के कालखंड में शिक्षा की शुरुआत हुई, राजा राम मोहन राय इन्होंने ब्राह्मण समाज संस्था निर्माण की, तो महात्मा ज्योतिबा फुले इन्होंने सत्यशोधक समाज की स्थापना की। हम बुद्धिवादी और विवेकवादी सोचने लगे। पहले हम दिमाग का इस्तेमाल नहीं करते थे, लेकिन आज हमारी बौद्धिक क्षमता बढ़ गई। महोदय, किसकी वजह से? सिर्फ पाश्चात्य संस्कृति की वजह से। कौन कहता है कि पाश्चात्य संस्कृति घातक है? यदि ऐसा है तो ये आप कहाँ बैठे हैं, यहाँ पे वो बैठे हैं, सब लोग बैठे हैं, लेकिन कौन कहता है कि पाश्चात्य संस्कृति घातक है? एक फोन जिसकी वजह से हम अर्जेंट मैसेज पहुंचा सकते थे, अर्जेंट कॉल कर सकते हैं, क्या क्या नहीं कर सकते।